मंत्रालयाच्या समोरच्या रस्त्यावरची एक लेनची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो सध्या बॅरिगेटिंग लावून आता बंद करण्यात आलेला आहे। या संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली आहे, कारण की या रस्त्यावरती आपण पाहू शकतो की सध्या एका जलवाहिनीचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मंत्रालय आणि विधान भवन हे जोडण्याकरता अंडरपास अर्थात बोगद्याचं काम जे आहे ते सुरू होतं। या सगळ्या कामाच्या दरम्यानच जी जमिनीखालची असलेली जलवाहिनी आहे ती काही दिवसांपूर्वी फुटली होती आणि त्याच्यानंतर त्या जलवाहिनीतून मोठा पाण्याचा अपव्यय जो आहे पाणी जे आहे ते रस्त्यावरती साचलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आता जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम जे आहे ते सध्या या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक जी आहे एक लेनची वाहतूक जी आहे जी मरीन ड्राईव्हकडे जाणारी रस्ता आहे मंत्रालयाच्या समोरचा तो रस्ता या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढील 2-3 दिवसात या संपूर्ण जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम जे आहे ते होणार असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडनं देण्यात आलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंगणे, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।